कोकणाचं आणि नॉनव्हेजचं काहीतरी वेगळंच नातं आहे आणि हे नातं संडेला तर भरभरून वाहतं. आणि आज आपण बघणार आहोत या संडेला आपण या रोहाच्या फिश मार्केटमध्ये काय काय बघणार आहोत ते. सकाळी घरातून निघालो आणि बघतो तर काही या मनीमाऊ मस्तपैकी गाडीवर निवांत बसलेत. यांनाही आता समजलं होतं की आज काहीतरी मस्तपैकी खायला मिळणार. त्यानंतर आम्ही रस्त्याने फिश मार्केटला निघालो. तिथे एक दोन रस्त्याच्या कडेला असलेली दुकानांमध्ये बघितलं की आज काय काय फिश आलेले आहेत. यांच्याकडे सुद्धा मस्त आणि ताजे मासे मिळतात. पण आपल्याला जायचं होतं फिश मार्केटमध्ये आणि बघायचं होतं की आज कुठले कुठले नवीन मासे आपल्याला बघायला मिळतात. रस्त्यावरची छोटी छोटी दुकानं बघत आता आम्ही रोहाच्या फिश मार्केटमध्येच चाललो आहे. इथं जास्त मच्छी आपल्याला उपलब्ध नाही. बघूया आणखीन आता रोहाच्या फिश मार्केटमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे आज मासे आलेले आहेत ते बघूया. आपल्याला मासे खाण्याबरोबरच या माशांची उपयुक्तता सुद्धा बघायची आहे आणि त्याबरोबरच आपण आज बघणार आहोत हा माकली म्हणजेच हा स्क्विड मासा. बऱ्याच अशा वेगवेगळ्या खनिजांनी समृद्ध असणारा हा मासा याच सीझनला आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर मला हा दुसरा महत्त्वाचा मासा बघायला मिळाला, पाकट म्हणजे स्टिंगरे. या माशाचे सुद्धा आपल्याला शरीराला जबरदस्त असे फायदे मिळतात आणि याच सीझनला हा मासा मार्केटमध्ये आपल्याला दिसून येतो. असे वेगवेगळे मासे आपण एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजेत. ज्याला खरी माशाची जाण आहे तो माणूस हा मासा नक्की घरी घेऊन जातो. मी सुद्धा असे मासे आता ट्राय करणार आहे, पण घरच्यांनी मात्र खायला पाहिजेत. खाडीतले चिंबोरे सुद्धा बऱ्याच इथं आपल्याला इथं दिसून येत होत्या. खरंच रोहातल्या फिश मार्केटमध्ये समृद्ध असं आहे. इथं सगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतात. गावाकडचे, नदीकडचे, खाडीतले, समुद्राचे सगळ्या प्रकारचे. आणि हाच मासा आपण बघू शकतो. खोल समुद्रात असा सापडणारा हा सकला मासा, खूप असा मोठा आणि जाडीने असणारा हा मासा आपल्याला कधीतरीच बघायला मिळतो. 2-3 वर्षापूर्वी मी एकदा ट्राय केलेला. चिकनसारखे पीसेस आपल्याला इथं कापून मिळतात या माशाचे. खूप भारी लागतो. हे सगळे बघत असताना आमच्या कंपनीतील एक मित्र भेटला. त्याला विचारलं आज काय घेणार आहे, तर तो बोलला पूर्ण सुरमई. आता या काकूंचे कोणीतरी पैसे बुडवलेले. 600 रुपयाचे मासे घेऊन 600 रुपयेच दिले नाहीत. त्यामुळे या काकूंचा पारा जाम चढलेला. असे वेगवेगळे किस्से आपल्याला या मार्केटमध्ये नेहमीच बघायला मिळतात. पण यांच्याकडे सुद्धा सगळ्या प्रकारचे मोठे मासे उपलब्ध असतात. पॉपलेट, हलवा, सुरमई, कोळंबी या सगळ्या प्रकारचे मासे इथे आपल्याला बघायला मिळतात. तेवढ्यात आमच्या मित्रांनी ही सुरमई सिलेक्ट केली आणि या काकूंकडे कापण्यासाठी दिली. बघू शकताय तुम्ही ही अख्खीची अख्खी सुरमई कशी कट केली जाते आणि मस्तपैकी असे हे पीसेस कट करून आपल्याला दिले जातात. वा, क्या बात है. आज असे बरेच असे ताजे मासे आपल्याला इथं बघायला मिळत होते. त्यानंतर मी मार्केटच्या आतमध्ये आलो आणि इथं आपल्याला बरेच असे मोठमोठे मासे इथं बघायला मिळत होते. बऱ्याच दिवसांनी या मुशी मासाने सुद्धा या मार्केटमध्ये आता प्रवेश केलेला होता आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा मुशी मासा दिसत होता. मासे जास्त उपलब्ध असल्यामुळे या खेकड्यांना आज काय जास्त मागणी नव्हती आणि त्यांची नुसती चलबचल चालू होती की कोण मला आज घरी नेणार. या काकूंचा टेबल कायम या माशांनी भरलेलाच असतो. बरेच असे ताजे मासे इथं आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर थोडे गावाकडचे आणि नदीकडचे मासे सुद्धा इथं आपल्याला बघायला मिळत होते. हे छोटे जिताडे, बोईट आणि बरेच असे मासे यांच्याकडे उपलब्ध होते. त्यानंतर बघायला मिळाला हा खारा सुंदर असा हा वडा मासा. खाडीमध्ये एकदम मासे पकडायला गेलो होतो त्यावेळेस हा मासा मला माहिती झाला. हा दिसायला जरी सुंदर असला तरी याच्या पाठीवर काटे असतात आणि ते विषारी असतात. त्यामुळे हाताळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. आता बऱ्यापैकी मार्केट फिरून झालेलं आणि मी आता शोधत होतो ताजी अशी सुरमई आणि कोळंबी. पण हे मुशी म्हणजेच बेबी शार्क मासे मला प्रत्येक ठिकाणी दिसत होते. नदीचे सुद्धा मासे आपल्याला इथं बऱ्यापैकी बघायला मिळत होते. पण ऋतूला आवडते फक्त कोळंबी, त्यामुळे मी होतो शोधात कोळंबीच्या. खरंच श्रावणानंतर बऱ्याच दिवसांनी या फिश मार्केटमध्ये असे बरेच मासे मला बघायला मिळाले. एवढी सगळी व्हरायटी असल्यानंतर कन्फ्युजन तर होणारच. तसंच आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे मासे आपल्याला बघायला मिळत होते. इथं चालू होती घोळ माशाची कटिंग. घोळ मासा खूप असा मोठा असा हा मासा आणि कट केल्यानंतर आपल्याला मिळतात चिकन सारखे पीसेस.
यामध्ये आपल्याला एकही काटा मिळत नाही, त्यामुळे खायला एक वेगळीच मजा येते। हे बघू शकता तुम्ही या माशाचे कसे सुंदर असे चिकनसारखे पीसेस कट केलेले आहेत। असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या फिश मार्केटमध्ये बघायला मिळतात। याची मजा काही वेगळीच असते। आता हा हलवा मासा आपल्याला 12 महिने आपल्याला बघायला मिळतो। इथून मी मस्तपैकी कोळंबी घेतली आणि पण समोर दिसत होता हा घोळ मासा। हा घोळ मासा खूपच असा मौल्यवान असा हा मासा आहे आणि याला समुद्री सोने असे हे म्हणतात। लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी याचा खूपच फायदा होतो। ही सर्व खरेदी झाल्यानंतर थोडीशी भाजी मंडईमध्ये गेलो, तिथं भाजी घेतली आणि नंतर गेलो घरी। आता वेळ होती हे आणलेले मासे बनवण्याची। सुरमई आणि कोळंबी मस्तपैकी मॅरिनेट करायला ठेवली। खरंच फ्राय केलेल्या माशांमध्ये सुरमईसारखी मजा दुसऱ्या कुठल्याच माशामध्ये नसेल। प्रत्येक संडे हा आमचा असा साजरा होतो आणि असेच नवीन नवीन वैविध्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।